रुटीनच्या राड्यामध्ये मोटिवेशन संपून जाई, इक्वेशन गणलंय भावा, कन्फ्युजन थांबत नाही. रुटीनच्या राड्यामध्ये मोटिवेशन संपून जाई, इक्वेशन गणलंय भावा, कन्फ्युजन थांबत नाही. आणि टेन्शन बघता बघता झालंय एक्स्ट्रा लार्ज. चल मारू चिल मित्रा, हो या रिचार्ज, हो या रिचार्ज, हो या रिचार्ज. येस. खरं तर भटकंती हा आपल्या सर्वांचाच खूप आवडता विषय आहे आणि आपल्या सगळ्यांना फिरायला जायला खूप आवडतं. आणि आताच एक असं छान सिनेमा पण आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे बंजारा. तर एकीकडे एक छान मोठी पिढी आहे ज्याच्यात दिग्गज कलाकार आहेत आणि एकीकडे ही आपली तरुण पिढी आहे. आपले हे सगळे छान तरुण कलाकार आणि एव्हरग्रीन आपले अवधूत गुप्ते सर आज आपल्यासोबत आहेत या इंटरव्ह्यूमध्ये. पण स्नेह, म्हणजे एक बंजारा नावाचा हा सिनेमा जो भेटीला आला, एकीकडे दिग्गजांची पिढी आणि एकीकडे तुमची तरुण पण पिढी आहे. सो हे सगळंच छान जुळून आलंय. मला सुरुवातीला पण अवधूतजींना हा प्रश्न विचारायचा आहे की म्युझिक फार कमाल झालंय सिनेमाचं. धन्यवाद. हे मी आता सगळ्यांकडून ऐकते ऑलमोस्ट. धन्यवाद. सो ही सुद्धा साथ खूप मोलाची होती या चित्रपटासाठी, हे आता सगळ्या त्या दिग्गजांनी सांगितलं. तर आधी संगीताविषयी प्लीज सांग. संगीताविषयी म्हणजे छान झालंय, हे कौतुक करतायत, त्यांच्या सगळ्यांचे आभार. त्यांना आवडतंय. मला विचारशील तर मला आनंद कुठल्या कुठल्या गोष्टींचा, एक तर ट्रॅव्हल फिल्म आहे, ट्रॅव्हल सॉंग्स करायचे आहेत. मी ट्रॅव्हलर आहे. गाण्यानंतर दुसरी गोष्ट आवडत असेल तर एका बाजूला खाणं आणि फिरणं. तर त्यातलं फिरणं ह्या यू आर ट्रॅव्हल लव्हर. येस. म्हणजे आमच्या वेळेला आमच्या मित्रांमध्ये म्हणतात की महाराष्ट्रात सुद्धा कुठे जायचं, अगदी कोपऱ्यातल्या गावामध्ये, ते कसं जावं ते मिलिंद गुणाजींना विचारावं आणि तिथे बसल्यावर काय खावं आहे अवधूत गुप्ते कमाल. तर तसं तो आवडीचा विषय असल्यामुळे मला फार आनंद झाला. दुसरी गोष्ट साऊंड जी आहे की त्याची आणि माझी चॉईस खूप जवळची. म्हणजे बेसिकली रॉक साऊंड, गिटार्स, ड्रम्स हा साऊंड आहे. जय जय महाराष्ट्रापासून तो माझा आवडीचा साऊंड आहे. असं नाही की बाकीचे म्हणजे ऑर्केस्ट्रल आवडत नाही किंवा पर्कसिव्ह किंवा पर्कशन्स आवडत नाहीत असं नाही, पण हा माझा लाडका साऊंड आहे. तर त्याच्यामध्ये सगळी गाणी करायला मिळाली, हे एक आनंदाची गोष्ट. कुठे तो माउंटन्सचा फील, हां, माउंटन्सचा फील आहे तो आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे गायक पण मोठे मोठे त्यांनी आणले. सोनू निगम आहेत किंवा शान आहेत, विशाल दादलानी आहेत, हे सगळे लोक आले. त्यामुळे त्या सगळ्या अल्बमला मिळून एक ते कसे आले त्याचा किस्सा प्लीज सांगा. कारण तिकडे आम्हाला शरद सरांनी सांगितलं की हे 1-1 कोटी काय किती कोटी घेणारे सिंगर आहेत, हे आम्हाला मिळाले, हे आमचं नशीब आहे. तर हे कसं सगळं जुळून आलं? नाही, त्या सगळ्यांचं प्रेम आहे. मराठीवर पहिल्यांदा माझ्यावर प्रेम आहे, मग मराठी चित्रपटसृष्टीवर प्रेम आहे, मराठी नाट्यसृष्टीवर प्रेम आहे. आणि शरदरावांचं नाव त्यांना माहिती आहे की मराठी नाट्यसृष्टीमधलं केवढं नाव आहे, त्यांचं काम माहिती आहे. या सगळ्याचा आदर ठेवून ते एका फोनवरती आणि म्हणेल त्या पैशाला, त्या म्हणेल त्या मानधनावर अग्री होऊन ते आले. वा, क्या बात. मला वाटतंय की तू, कारण मगाशी हे पण आम्ही बोलत होतो की अवधूत गुप्तेंना आणलं तिथेच हे सगळं सॉर्ट आऊट झालं. आता स्नेहा तुझ्याकडेच येते मी की अर्थात सिनेमाबद्दल तर बोलूच, पण संगीताचा विषय आता सुरू आहे की जेव्हा हा यांच्यासारखा एक म्हणजे व्यक्ती नाही, ते एक व्यक्तिमत्व आहे मोठं, ते जेव्हा येतं, मग तेव्हा या गोष्टी सगळ्या सोप्या होऊन गेल्या का? तुझ्या डोक्यातलं जे म्युझिक होतं ते तुला कल्पनेच्या पलीकडे कदाचित अफाट मिळालं, काय होतं? ॲब्सोल्युटली. म्हणजे माझ्या डोक्यात जे होतं ते म्हणजे मी हे कधी बोललो नाही मी इंटरव्ह्यूमध्ये की खूप रेअरली होतं, म्हणजे दादा आहेत म्हणून नाही म्हणत आहे, खूप रेअरली होतं की पहिल्यांदा जे क्रॅक होतं ना फ्रॉम अ म्युझिक डिरेक्टर, ते डिरेक्टरला आवडलंच पाहिजे. म्हणजे फर्स्ट टाइम म्हणतोय मी, म्हणजे एक गाणं क्रॅक झालं, आवडलं, लॉक केलं आम्ही दोघांनी. दुसरं गाणं पहिली ट्यून जी क्रॅक झाली ती लगेचच लॉक केली. हे कधीच म्हणजे खूप रेअरली होत असेल. आय थिंक त्यांना जास्त म्हणजे ते जास्त सांगू शकतील या गोष्टीबद्दल. बट मी हे खूप ऐकून आहे की गाणी क्रॅक व्हायला वेळ लागतो, एक्झॅक्ट ते त्या स्क्रीन प्लेमध्ये बसवणं, नाही थोडं इकडे हे जास्त आहे ते कमी आहे, असे डिस्कशन्स होतात. पण आमच्या बाबतीत लकीली, आणि ऑब्व्हियसली क्रेडिट गोज टू दादा, की जे गाणं त्यांनी पहिलं क्रॅक केलं ते मला आवडलं, ते आम्ही लॉक केलं.
दुसरं झालं ते लॉक. अशी चारीच्या चारी गाणी आमची पहिल्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये लॉक आणि तो झालेली आहेत. संगीतकार आणि हाडाचा ट्रॅव्हलर असे ते दोन्ही आहेत हो म्हणून ते झालं एक्झॅक्टली असेल बहुतेक. मे बी. वा. नाही तर आमच्या दोघांमध्ये ना डिस्कशन्स खूप व्हायचे. म्हणजे इवन मी जेव्हा त्यांना नरेट केलेली फिल्म तेव्हा मी त्यांना आमच्याकडे डिस्कशन्स होते की हे गाणं कसं हवं आहे, कुठला झोन हवा आहे एक्झॅक्ट, याचं पिच काय हवं आहे मला, हे ते असे आमचे डिस्कशन खूप झाल्यामुळे मे बी ते असेल. आणि अर्थात आता या सिनेमाबद्दल आणि ॲज यू सेड हे सगळे सिंगर्स ऑफकोर्स मी दादांना हो. म्हणायचो की दादा हे गाणं मला हे सिंगर सूट असं वाटतंय, म्हणजे काय करूया, सोनू निगम माझी मिळेल तर का? खूप इच्छा आहे. मग ते मला ते असे विचार करायचे, बर थांब आपण ट्राय करू, आणि नेक्स्ट डे लगेचच यायचा की डन म्हणून. वा. नाही नाही, माझे हे सगळे मित्र म्हणजे किंवा सिनियर मित्र सोनूजी, शान हे फार आम्ही एकत्र काम केलेलं नाही, आत्ता करायला लागलं. पण ह्याच्या आग्रहामुळे ते आले. आता मला असं वाटतं की ह्यांनी ब्रायन ॲडम्स सुद्धा सांगायला हरकत नव्हती. ब्रायन ॲडम्स पण कदाचित आला असता. मी अरे हो का स्नेह, मी कधी प्रयत्न नाही केला, तू म्हणतोस तर विचारून बघतो. हा आपल्याकडे ब्रायन ॲडम्स गातो. पुढच्या सिनेमात. वा. पण नक्कीच हे फार वेगळं भाग्य आहे. Yes, आणि अर्थात आता सिनेमाबद्दल बोलूच की मी मगाशी त्यांना हेच म्हणत की माउंटन कॉलिंग म्हणणारी आपली एक पिढी आहे, तुमची पिढी आहे सगळी, आणि कुठेतरी हे तिघं जे पोस्टरवर दिसत आहेत त्यांना घेऊन तू माउंटन राईड जी काय करायला निघालास आणि हे सगळं जुळून आलं सगळंच, तर हे तुला कधी सुचलं आणि हे सगळं अंमलात येईल कसं, हे सगळं कसं गणित जुळवलंस सगळं? मी 2021ला फिल्म लिहिली, 21 एंडला, आणि मला रोड ट्रिप करायची होती हे मी ठरवलं की, कारण मराठीमध्ये एक्सप्लोर झाला नव्हता हा जॉनर. सो मला आउट अँड आउट कमर्शियल रोड ट्रिप फिल्म करायची होती, आणि मी लिहिली. म्हणजे मी आय थिंक खूप कमी वेळात लिहिली आहे ही फिल्म, म्हणजे लकीली. माझं काही क्रेडिट नाही आहे, ते येत जातं ते क्रिएटिव्ह ज्यूसेस आपण म्हण. 2021ला 21 एंड नोव्हेंबर डिसेंबरला. आणि काही नाही, मी जसं लिहित होतो तसं माझ्या डोक्यात ते कास्टिंग येत जातं ना आपल्या, की हां बाबा हे कॅरेक्टर याला सूट करेल. मला फक्त एक होतं की मला कास्टिंगमध्ये USP आणायचा होता. ते अगदी एक्सपेक्टेड कास्टिंग नको होतं मला, की हां मग हे बघू आपण, एक एक्सपेक्टेड असतं ना आपल्याला. तर इवन संजय सरांचं जे कास्टिंग आहे तेही आम्ही, म्हणजे जो माझा कास्टिंग डिरेक्टर आहे शंतनू भाके, तर त्यांनी मला खूप ऑप्शन्स पाठवलेले पण मला आवडतच नव्हते. मग आम्ही एक ॲक्टर आहे ते लॉक जसं झालेलं, पण मला असं की एंड मोमेंटला मी रिजेक्ट केलं. मी म्हटलं नको यार, मला ना आतमधनं फील येत नाही आहे ॲज अ डिरेक्टर. आणि मग संजय काकाचं त्यांनी मला ते काय म्हणतात त्याला आजकाल ते फोटोशॉप करून साधूचं सगळं करून पाठवलं. म्हटलं ब्रिलियंट आहे, आपण हे करू. सो तशी ती कास्टिंग झाली. पण एस्पेशली यांना सगळ्यांना हाय अल्टिट्यूडमध्ये नेण्यासाठी तू कसं कन्व्हिन्स केलंस? काय नाही, मी त्यांना म्हटलं की तुम्हाला यायचंय, गरम कपडे घेऊन या. आणि नंतरचे त्यांनी चित्तथरारक अनुभव आता सांगितले. एवढंच कन्व्हिन्स केलं मी त्यांना. मी म्हटलं सुनील काका आहे असं असं. आम्ही दोघांना फक्त एक प्रश्न विचारला की तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम्स काही नाही आहेत, कारण त्या ऑक्सिजन कारण जवळजवळ आम्ही सगळ्यांच्या पॉकेट्समध्ये कापूर असायचा, ऑक्सिजन स्प्रेज असायची प्रत्येक गाडीमध्ये. सो मी त्यांना ते एक विचारलेलं की तुम्हाला मेडिकल काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुम्ही, तर ते म्हणाले काहीच नाही आम्ही करू. म्हणजे मला असं कन्व्हिन्स करावं लागलं नाही ऑनेस्टली. आणि मग जी तरुण पिढी आहे ती तुमची हेच का निवडलेस आणि काय सगळं? काही नाही, मोठे कास्टिंग झाल्यानंतर त्यांचं यंगर व्हर्जन शोधायचं होतं, त्यामुळे ते ना आधी माझ्यासाठी एक वेळेस ॲक्टिंग 19-20 असली ना मी करून घेईन त्याच्याकडनं, मला ते एक मी करून घेईन. पण दिसताना जर तो दिसला नाही ना, म्हणजे सक्षम जर दिसला नाही यंग भरत जाधव, तर ते ना म्हणजे फर्स्ट हाफ संपेल आणि तरी लोकांना प्रश्न पडेल की भरत जाधवचं यंगर व्हर्जन कोण आहे, हा आहे का हा आहे. हे नाही व्हायला पाहिजे, कारण स्क्रीन प्ले नॉन लिनियर जातो या फिल्मचा. तर माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. आणि अगेन शांतनूनी खूप ऑप्शन्स दिले, मग त्याच्यामधनं सक्षमचं आलं. आणि मग ऑब्व्हियसली त्यांनी भरत काकाबरोबर काम केले असल्यामुळे मला ते वाटू शकतात यंग आणि ते कॉम्बिनेशन वाटू शकतं. मग सक्षम केम ऑन बोर्ड. आदित्यचं पण सेम ऑडिशन्समधनं. हो, आदित्य मोठा झाल्यावर सुनील बर्वे दिसेल एवढा. मला मध्यंतरी माझ्या मित्रांनी सांगितलं की मी जेवढे बाबा मोठा, म्हणजे मी जेवढा दिसत नाही बाबांना एवढा, तेव्हा हा दिसतो सुनील. वा वा, आदित्य तूच सांग याबद्दल. तुलाही या कॉम्प्लिमेंट मिळतात का अशा की? हो, म्हणजे तू नातेवाईक आहेस का सुनील बर्वेचा? नाही, असं काही नाही. माझा तर हा पहिला चित्रपट, आणि
खरं तर शांतनू दादाला मला खूप मोठं थँक्यू बोलायचं अगेन अँड अगेन, कारण की त्यांनी जर मला ऑडिशन दिला नसता तर मी नव्हतो, म्हणजे या फिल्ममध्ये नसतोच. तर मी मस्त एक्सपिरियन्स होता आणि एक प्रेशरसुद्धा होतं, कारण की जेव्हा मला कळलं की मला सुनील बर्वे सरांचं यंगर व्हर्जन प्ले करायचं आहे, तर थोडं प्रेशर होतं माझ्यावर. मग नंतर स्नेहाने माझी खूप मदत केली, तर मस्त आहे, मजा येते. आणि सक्षम भरत सरांचं यंगर होतं, क्या बात आहे. हो नाही ते आपण चेरी ऑन द केक म्हणतो ना तसं, म्हणजे जेव्हा पहिले मला स्नेह आणि शंतनू दोघांच्याकडनं फोन आला की असं असं आहे, तर तू आपण तुझी एकदा लुक टेस्ट करून बघायची का, कारण अशी अशी फिल्म आहे, ट्रॅव्हलची फिल्म आहे आणि तू ये भेटायला, मग मी तुला सांगतो काय आहे. तर मग मी गेलो भेटायला आणि मग त्यांनी पहिले मला सगळं वन लाईन आणि हे सगळं स्टोरी सांगितली आणि मग म्हणलं की ते जे समीरचं कॅरेक्टर आहे ना, जे ऑलरेडी भरत काका आहेत, ते आता त्याच्यासाठी तुला लुक टेस्टला बोलवलं आहे. म्हणलं ओ हा सीन आहे. म्हणलं अरे बेस्ट बेस्ट बेस्ट. म्हणजे मला पहिले गोष्ट तर आवडलीच होती, पण नंतर जेव्हा कळलं की असं पण आहे तेव्हा ते मला अजून जास्त एक्सायटिंग वाटलं. आणि ऑब्व्हियसली एक त्यांच्यापेक्षा एक्सपिरियन्सनी कमी असलेल्या कलाकार असल्यामुळे एक जबाबदारीचं पण एक फिलिंग असतं की आपण नाही, त्यांचा एवढा एक्सपिरियन्स आणि त्यांनी एवढं काम करून ठेवलं आहे, तर आपण जेव्हा त्यांचं तरुणपण करत असतो तेव्हा माझ्या डोक्यात असं एक फिलिंग होतं की आपल्याकडनं जसं काम होईल त्याच्यामुळे त्यांच्या इमेजला धक्का नको. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. कारण नाही तर लोक म्हणतील अरे हा काय चिल्लर आणून बसवला, एवढा मोठा माणूस. तर ते एक नाही का, ते एक फिलिंग असतं. तर ते मला कुठेच त्यांच्या इमेजला काही प्रॉब्लेम होईल असं मला करायचं नव्हतं. तर तेच आम्ही स्नेह आणि जेव्हा आम्ही स्क्रिप्ट वगैरे सगळं वाचत होतो तर तेव्हा आम्ही खूप त्याच्यावरती चर्चा करायचो की काय त्यांचे कसे सीन असणार आहे, त्यांचं काय, तू त्यांच्याकडनं कसं करून घेणार आहेस, मग आपलं त्यांचं मॅच कसं होणार. सो की अशी खूप डिस्कशन झाली आणि मग फायनली ते आम्ही सगळं शूट केलं. आणि नाही पण मग आता भरत दादांसारखा तू दिसतोय म्हणलं तर सही रे सहीची वगैरे स्क्रिप्ट पाठ करायला घेतलीस की नाही आय विश बापरे. अशा सुंदर अपॉर्च्युनिटीज मिळायला काय म्हणजे भाग्य तर लागतं आणि आय विश मला कधी अशी अपॉर्च्युनिटी मिळेल. हो हो वा. आणि अर्थात आपण जसं तुम्ही सिक्कीममध्ये एकतर तुम्ही शूट करताय, त्यामुळे अर्थात आत्ता आपण बोललं पाहिजे की एकीकडे भारत पाक युद्धाच्या सगळ्या त्या एका गोष्टी तिथे चालू आहेत सीमेवर. तुम्ही जेव्हा शूट करत होता तेव्हा तुम्हालाही मिलिटरीचे जवान भेटले असतील आणि नक्कीच काय काय तुमचे वेगळे अनुभव थँक्यू फॉर आस्किंग दिस. आम्हाला त्यांना आम्ही एक सलाम देऊन आपण बोलूया याबद्दल. ॲब्सोल्युटली. म्हणजे फिल्मचं पहिलं क्रेडिट त्यांना मी लिहिलेलं आहे, विशेष आभार टू द इंडियन आर्मी. कारण आम्ही तिकडे क्लायमॅक्स शूट करत होतो ना, तेव्हा एकतर आम्ही -10 का 12मध्ये होतो आणि ऑक्सिजन लेवल एकदमच ड्रॉप होती ॲट 14,000 फीट. आणि आम्ही शूट करत असताना आम्हाला त्यांनी परमिशनमध्ये ते लेटर्स असतात, त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली लिहिलेलं होतं की तुम्ही जर 4 नंतर इथे शूट तुम्ही ते थांबलात तर अजून 2 तासांनी तुम्ही मराल. इतकी भयानक परिस्थिती. फ्रॉस्ट बाईट आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला यायचंच आहे, तुम्हाला 2 वाजताच उतरायला लागायचं आहे आणि खाली यायचं आहे. आणि 2 वाजलेले होते तरी मला असं होतं की 2 शॉट आहेत माझे, घेऊ दे मला जरा. आणि त्यावेळेला एक अचानक एक 10-12 लोक आर्मी ऑफिसर्स वरती चढत येत होते. तर आमच्या युनिटमध्ये थोडेसे सगळे पॅनिक झाले की अरे काय झालं, म्हणजे आमच्याकडनं काही चूक झाली आहे का बाबा, असं आधी मला वाटलं. ते वरती आले आणि ते एक्झॅक्ट स्टेटमेंट आहे त्यांचं. त्यांनी विचारलं की यहाँ पे डिरेक्टर कौन है. तर मी म्हटलं सर मैं हूँ. तर मला जरा भीती वाटली. म्हटलं काय झालं काय बाबा. म्हटलं क्या हुआ सर, हम लोग से कुछ गलती हुई है, कुछ प्रॉब्लम है. ते म्हणाले की नहीं 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 कुछ गलती नहीं है, हम तो आपको बधाइयाँ देने आए हैं कि आप इतनी दूर मुंबई से 150 लोगों को लेके यहाँ पे आए हो और यहाँ पे शूट कर रहे हो. यहाँ पे कोई टूरिस्ट भी नहीं आता है और आप इतना यूनिट को लेके आप यहाँ पे शूट कर रहे हो, तो हम आपको बस बधाइयाँ देने आए ही हैं. कुठली जागा होती आणि ही नथांग व्हॅली म्हणून आहे अच्छा सिक्कीमला. ओके वा. तर मला ते ऐकून इतकं बरं वाटलं ना. आणि त्याच्यानंतर लगेच त्याच्यातले 2 आपले मराठी पण होते महाराष्ट्रातले, एक नाशिक आणि एक पुण्याचे. तर ते मला म्हणाले, कारण ते अख्ख्या कास्टला ओळखत होते ना, ते मला म्हणाले सगळेच अख्खी टीम की तुम्हाला कसलीही गरज लागली, मेडिकल असू दे कसलीही, हा नंबर आहे, मला फोन करा, इंडियन आर्मी इज देअर फॉर यू. वा. म्हणजे आय थिंक तिकडेच फिल्म सक्सेसफुल आहे जेव्हा इंडियन आर्मी बोलते. तसे तुम्हाला आलेले काही अनुभव. सलाम तर त्यांना आहेच आहे, पण आम्ही जिकडे शूट करत होतो ते आम्ही लिटरली आम्हाला म्हणजे
काही काही मोबाईलमध्ये नेटवर्क्स येत होते की चायनामध्ये यू एंटर्ड चायना आणि ते असं आम्ही इतक्या क्लोज होतो, ओ त्या क्लोज प्रॉक्सिमिटी इतक्या क्लोज होतो म्हणजे आम्हाला डोंगरावरती असे त्यांचे काही स्पॉट्स पण दिसत होते. म्हणजे इतकं ते सगळं हे होतं आणि तो एक्सपिरियन्स इतका भारी होता. म्हणजे ते जेव्हा आमच्याशी गप्पा मारत होते आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही त्यांना म्हणजे आउट ऑफ रिस्पेक्ट त्यांना म्हटलं की आम्ही आलो आहे तर, आणि मी म्हटलं की मला एक फोटो काढायचा तुमच्याबरोबर प्लीज. तर त्यांनी आणि ते इतके मी काय म्हणतो ॲक्सेप्टेबल लोक असतात ना की ते हां चलो बेटा वगैरे ना, ते प्रेमळ, छान. इतके प्रेमळ आणि इतके मस्त लोक होते ना सगळे. आणि खूपच भारी वाटलं. म्हणजे आम्हाला मला सांगायला आमच्या युनिटच्या तर्फे पण इतकं अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे एकही आपल्या युनिटमधला एकही माणूस इनडिसिप्लिन वागला नाही. खूप रिस्पेक्ट ठेवूनच सगळे, म्हणजे कोणी कचरा टाकतंय किंवा काय, म्हणजे त्या जागेचा पण तेवढाच रिस्पेक्ट आम्ही पण केला. म्हणजे मला ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते. कारण आपण टुरिस्ट म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा आपण सगळीकडे बघत असतो लोक कशी कचरा करत असतात, काय करत असतात, पण त्या जागेचा एक रिस्पेक्ट म्हणून पण आम्ही पण तिकडे आमच्या युनिटपैकी पण कोणी कचरा नाही केला. जिकडे आम्हाला म्हणजे काही आर्मीच्या परमिशन्समध्ये असं होतं की तुम्ही प्लीज इकडे कॅमेरा नका ठेवू कारण इकडे काही सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, तर आम्ही पण त्या सगळ्या गोष्टींचा रिस्पेक्ट ठेवून तिकडे शूट केलं. वा. आदित्य, तुझा असं काही अनुभव? माझा अनुभव म्हणण्यापेक्षा मला हे लक्षात आलं की ते किती एक्स्ट्रीम्समध्ये राहतात आणि ते आपल्यासाठी किती म्हणजे एक इंटरव्ह्यू मी बघितलं होतं ज्यांनी उरी ऑपरेशनला लीड केलं होतं. तर त्यांनी ना खूप एक सुंदर अशी एक थॉट त्यांनी शेअर केलेला की हाऊ म्हणजे व्हॉट यू एक्सपेक्टिंग फ्रॉम इंडियन पीपल, की त्यांनी कसं देशासाठी सेवा द्यायची बा म्हणून. तर त्यांनी म्हटलं की हे बघा, तुम्ही जर बॉर्डरवर नाही आले तरीही चालेल, तुम्ही फक्त जे बेसिक नियम आहे, सिग्नल नको तोडा, कचरा पेटीत टाका, करप्शन नको करा, तर बी अ गुड सिटीजन, अ सिटीजन वर्थ डाईंग फॉर. तुम्ही असे नागरिक बना की ज्यांच्यासाठी जर आम्ही जीव दिला तरी आम्हाला असं काही वाटणार नाही. वा. तर खूप सुंदर विचार. आणि तो म्हणजे की हॅट्स ऑफ फॉर देम, कारण की इतक्या एक्स्ट्रीम क्लायमेट्समध्ये वी कांट इमॅजिन. आम्ही फक्त म्हणजे इट इज बियॉन्ड अवर इमॅजिनेशन. इतके एक्स्ट्रीम क्लायमॅट, तुम्हाला संध्याकाळी 5 नंतर काही नेटवर्क नाही, खूप म्हणजे खूप डिफरंट. तर आय एम सो हॅपी, सो ग्लॅड की माझ्या या फिल्ममध्ये त्यांचं इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर आय एम सो हॅपी. आणि तो आम्ही आमचं जेव्हा आम्ही शूट करून निघालो तेव्हा एवढ्या मोठ्या गारांचा पाऊस पडला ग. म्हणजे एवढ्या मोठे, म्हणजे आम्ही लिटरली पाऊस सुरू झाला, आम्ही तिकडनं खाली उतरत होतो आणि 30 सेकंदात सगळं पांढरं झालं. हो, सगळं पांढरं, लिटरली 30 सेकंड्समध्ये सगळं पांढरं झालं. रात्र तुम्हाला थांबावं लागलं. एक्झॅक्टली. आणि तिकडे कसं होतं, तिकडे तू जेव्हा हे सगळं साचतं तिकडे, ते तुला टायरला ना चेन बांधायला लागते तरच तुझी गाडी पुढे जाऊ शकते तिकडे, नाहीतर अडकलं की अडकलं. तर आम्ही तिकडे असेच अडकलो होतो. शरद सर, आम्ही ऑलमोस्ट 70-80 लोकांचा ग्रुप आमचा एक अडकला होता. हे लोक पुढे जाऊन अडकले होते आणि ते बाहेर आम्ही तिकडे गाडीत थांबलो असतो ना, 100% फ्रॉस्टबाईट झालं असतं आणि सगळ्या ॲडवर्स कंडिशन्स जे काय पॉसिबल आहे तेवढं सगळं झालं असतं सगळ्यांना. तर बाजूला 2 आर्मीचे कॅम्प्स होते. तर शरद सर म्हणले की बघूया तिकडे कोणी आहे का, कारण अंधार तर दिसतच होता. तर आम्ही सगळे गेलो तिकडे आणि शरद सरांनी दारावरती नॉक केलं आणि त्यांनी उघडलं. तर ते म्हणले की आम्ही असं आहोत आणि आम्ही सगळे अडकलो इकडे, आमची गाडी पुढे नाही जाऊ शकत, हे आमची सगळी परमिशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर काय करू. तर ते म्हणले पहिले तो आप अंदर आहो. म्हणजे इथून सुरुवात का. म्हणजे ते आम्ही लिटरली एवढ्याशा छोट्या खोलीमध्ये 80 लोक तिकडे असेच थांबलो होतो. त्यांनी आम्हाला त्यांच्या अशा पडलेल्या गाद्या होत्या, त्या म्हणले ये आप ले लो, इकडे तुम्ही बसा सगळे. त्यांच्याकडे मोजकी काही 10 एक पांघरुणं होती, ती त्यांनी आम्हाला दिली. म्हणजे आम्ही 3 लोक एका पांघरुणात बसून मग लगेच त्यांनी तिकडे, ते बिचारे जेवत होते तर त्यांनी त्यांचं गरम गरम काही जेवण जेवढं त्यांना स्पेअर करणं पॉसिबल होतं ते सगळं आम्हाला दिलं. त्यांनी आम्हाला ज्यूस दिला आणि सगळं इतकं छान त्यांनी, म्हणजे त्यांना काय म्हणायचं त्या लोकांना, म्हणजे ते इतके भारी लोक असतात सगळे. आणि आम्ही तिकडे होतो आणि आम्हाला ते म्हणले की तुम्हाला आमच्या नियमाप्रमाणे सकाळी तुम्हाला निघावं लागेल इकडनं. तर आम्ही सगळेजणं ती एक रात्र कोणीही झोपलं नाही, आम्ही सगळे असेच होतो. आणि मी फक्त
लिटरली देवाकडे प्रार्थना करत होतो की लवकरात लवकर ते सगळं जाऊ दे आणि आम्हाला परत तिथे जाऊ दे. पहाटेची वाट तुम्ही खूप हो, पाहिली. आणि- पहाट झाल्यावर काय वाटलं? काही नाही, तिकडनं आम्ही सगळे निघालो आणि ते म्हणले की आता तो आईस क्रशर येईल तर तोपर्यंत तुम्ही थांबा इकडे बाहेर, आतमध्ये नाही, बाहेर थांबा. तर आम्ही सगळेच थांबलो होतो. तो शरद सर म्हणले की काय आता करायचं इकडे, ती गाडी यायला 11-12 वाजणार. ते म्हणले मी चालत चाललो आहे, ज्याला माझ्याबरोबर यायचं तुम्ही या. आणि तो घाट अख्खा उतरायचा होता, ऑलमोस्ट 35-1 किलोमीटर तो अख्खा उतरायचा होता. आणि आम्ही काही मोजके 10-12 लोक शरद सरांबरोबर आम्ही निघालो आणि आम्ही तो अख्खा डाऊनहिल चालत 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 आम्ही आमच्या हॉटेलपर्यंत पोचलो. बापरे. खूपच मस्त वाटलं. पण तेव्हा स्नेह, काय सांगायचं त्याबद्दल? ती पहाट झाल्यावर काय वाटलं किंवा तेच काय So, तुला मी काय? ना यांच्या पुढे होतो. मी आणि माझ्या डीओपीची गाडी आम्ही पुढे गेलेलो अच्छा. आणि मी ना सांगितलं की तुम्ही आता जेवत वगैरे बसू नका, निघा. कारण तुम्ही पुढे गेला literally- हा, आमच्या 2च गाड्या पुढे होत्या. म्हणजे लिटरली कोणीतरी असे बर्फाचे जर असे दगड जर फेकेल जोरात तर कसं वाटेल, अक्षरशः तसं होत होतं. आणि पुढे गेल्यानंतर डायरेक्ट आमची गाडी अडकलीच, आम्ही अडकलो. आता मला माहितीच नाही की हे कुठे आहेत. त्याच्यात माझे बाबा पण आहेत आणि 70 लोकांचं युनिट पण आहे, नेटवर्कच नाही. आणि त्याच्यात आम्ही सगळे भिजलेले, तुम्ही तर खूपच पॅनिक झाला. सगळे. हो, म्हणजे मी शर्ट आणि जॅकेट, कारण माझा कॉस्ट्युम होता तर ते मी थर्मल वगैरे आम्ही तिघांनी घातले नव्हते. त्यामुळे त्या -डिग्री आम्ही अख्खे पूर्ण ओले चिंब. आणि कॉन्टॅक्ट आणि हो, आणि इतकं धुकं होतं की आता आपण दोघं केवढ्या डिस्टन्सवर आहे तर मला तू दिसणारच नाहीस, लिटरली. तर मी जो माझा डीओपी आहे गौरव, त्याला म्हटलं की, कारण आमच्याबरोबर ना माझे असिस्टंट्स वगैरे पण होते, मुली पण होत्या, तर त्यांना मी बसवलं एका ठिकाणी. तिथे नशिबाने एक छोटूसा एक दुकान होतं. मी म्हटलं आपण चालत चालत आता शोधायला लागू, करणार काय ना नाहीतर. आणि सकाळ झाली जेव्हा आम्ही, कारण काहीच नाही. आणि आम्हालाही सेम तिकडे कॅम्प साईट मिळाली इंडियन आर्मीची. त्यांनी आमच्याकडे बघून एक्झॅक्ट केलं की आप पहिले अंदर आहो. त्यांनी आम्हाला शॉल घातली, आम्हाला कॉफी दिली आणि त्यांनी वरती फोन करण्याचा प्रयत्न केला की काही कॉन्टॅक्ट होऊ शकतोय का. वा. तर ते काही होईना, कारण वादळच आलेलं जवळजवळ. आणि सकाळी मी गाडी घेऊन या सगळ्यांना शोधत निघालोय की हे कुठे आहेत. जी एक वेगळी रात्र होती ती वैऱ्याची, ती कोणीच विसरू शकत नाही, भयंकर होती ती. मी अवधूतजींना हे विचारेन की आता तुम्ही सुद्धा माउंटन्समध्ये खूप वेळा जात असाल, इंडियन मिलिटरी सोबत अर्थात तो एक वेगळा अनुभव आला असेल, तुमचाही काही अनुभव आता शेअर करा. नाही, अनेकदा मी हिमालयामध्ये सांगितल्याप्रमाणे ऑलमोस्ट वर्षातनं एकदा जातो. आणि ते मागचा जो रस्ता आहे पूर्ण म्हणजे रोहतांग पास, आता तो अटल टनेल झाला. अटल टनेल. टनेलवरनं पुढे जाऊन मग रोहतांग पास, तिकडनं मग खारदुला. सरचू, मग खारडूला तुम्ही जा, तसं करून तिकडनं त्या बाजूला कारगिलपर्यंत तो जो रस्ता आहे अख्खा, तर त्याच्यावर आपल्याला बरीच आव्हानं अशी निसर्ग निर्माण करतो. आणि मिलिटरी कायमच आपल्याला मदत करायला तत्पर असते. आणि मुख्य म्हणजे केवळ मिलिटरी नाही, तिकडचे ट्रॅव्हलर्स, रेग्युलर जाणारे ट्रक्स वगैरे जे आहेत, ही लोकंसुद्धा त्यांना त्या गोष्टीची सवय असते. म्हणजे बऱ्याच वेळेला एखादी दरड कोसळते, ट्रॅफिक जाम होतो की पुढचे ट्रकवाले खाली त्या ट्रकच्या आडोशालाच स्टोव्ह काढून जेवण बनवायला लागतात. मॅगी. आपण त्यांना जॉईन करायचं. आपल्याकडे पण असं काही ना काहीतरी असतं आणि फौजी लोक तर कायमच मदत करतात. वा, खरंच मला असं वाटतं की, आणि त्यांना तुम्ही आभार मानलेलेच आहेत सुरुवातीला, चित्रपटाच्या ही मोठी गोष्ट आहे. सो मला असं वाटतं अर्थात जाता जाता हा इंटरव्ह्यू असं नाही संपू शकत. सो प्लीज एखादं गाणं होऊ द्या. रुटीनच्या राड्यामध्ये मोटिवेशन संपून जाई, इक्वेशन गणलंय भावा, कन्फ्युजन थांबत नाही. रुटीनच्या राड्यामध्ये मोटिवेशन संपून जाई, इक्वेशन गणलंय भावा, कन्फ्युजन थांबत नाही. अनटेन्शन बघता बघता झालंय एक्स्ट्रा लार्ज. चल मारूच मित्रा, हो या रिचार्ज, हो या रिचार्ज, हो या रिचार्ज. येस, आम्ही मस्त रिचार्ज झालो आता अवधूत. सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.